घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असे पाहायला मिळते की इकडे आता लताबाई आणि जानकी एकमेकीच्या समोर आलेले असतात. तर जानकी ही लताबाईंजवळ हात जोडत असते आणि त्यांना विनवणी करत असते. लताबाई, हे बघा, मी तुमच्याजवळ हात जोडते, पण मला माझी आई कुठे आहे ते सांगा. अहो, आज असं वाटतंय की अगदी तो क्षण येऊन ठेपलाय की ज्या क्षणी मला माझी आई कोण आहे, कुठे आहे ते सगळं समजून जाईल. पण प्लीज प्लीज आता माझी आई कुठे आहे ते तुम्ही मला सांगा. लताबाई, माझ्या आणखीन परीक्षा नका हो पाहू. हवं तर मी तुमच्या पाया पडते, तुमच्यासमोर हात जोडते, पदर पसरते, पण माझी आई कुठे आहे ते सांगा ना मला लताबाई. असं म्हणत आता जानकी लताबाईंच्या पायावरती डोकं ठेवते. त्याबरोबर लताबाई आता जानकीला म्हणतात, जानकी, मीच तुझी ती अभागी आई आहे. त्याबरोबर हे ऐकून मात्र जानकीला खूप मोठा शॉक बसतो. तर दुसरीकडे ऋषिकेश हा आता सारंगच्या खोलीच्या दरवाजाला लाथ मारून खोलीच्या आत घुसलेला असतो. सारंग खूप घाबरतो. ऋषिकेश येतो आणि थेट सारंगची कॉलर पकडतो, सारंगला खाली पडतो आणि विचारत असतो, जानकी कुठे आहे सारंग, मला लवकर सांग. सारंग म्हणत असतो, दादा, अरे मला नाही माहीत वहिनी कुठे येते. त्याबरोबर ऋषिकेश म्हणत असतो, मग आईला आणि नानांना तूच सांगितलंस ना की जानकी तिच्या मैत्रिणीकडे गेली आहे. तू कुठल्या कॉन्फिडन्सने सांगितलंस की ती मैत्रिणीकडे गेली आहे? म्हणजे तुला काय वाटतंय? बोल लवकर सारंग, कुठे आहे जानकी? त्याबरोबर लगेचच सारंग म्हणत असतो, दादा, अरे मला खरंच नाही माहिती जानकी वहिनी कुठे येते. ते मी आपलं ऋषिकेश म्हणतो, बरं नाही माहिती ना जानकीचं, ठीक आहे, मला सांग ऐश्वर्या कुठे? सारंग, लवकर बोल, ऐश्वर्या कुठे आहे? सारंग काहीच बोलत नसतो. ऋषिकेश सांगत असतो, तसंही सारंग, हे बघ, याआधीसुद्धा तू आईला आणि नानांना खोटं माझं नाव सांगितलं होतंस की मी तुला मारलं म्हणून, पण जर आज तू खरं बोलला नाहीस ना तर खरंच मी फोडे ना सारंग तुला, तू खरं बोल. त्याबरोबर लगेचच सारंग म्हणत असतो, अरे दादा, खरं सांगतोय, जानकी वहिनीबद्दल मला काहीच माहीत नाही आहे, आणि राहिला प्रश्न ऐश्वर्यांचा तर त्या मला सांगून गेल्यात त्या त्यांच्या आईकडे जात आहेत म्हणून. त्याबरोबर आता ऋषिकेशने सारंगची कॉलर पकडलेली असते. त्याबरोबर सारंग आता जोरात ओरडतो, आई, नाना, आई. त्याबरोबर तिथे आता आई आणि नाना यायला लागतात. तर इकडे ऋषिकेश हा सारंगला म्हणत असतो, सारंग, नको ओरडूस आईला आणि नानांना, तू मला खरं सांग, कुठे आहे माझी जानकी? बोल सारंग, खरं बोल, कुठे आहे जानकी? तू आणि ऐश्वर्यानेच काहीतरी केलं असणार, सांग लवकर, सांग कुठे आहे जानकी? बोल ना सारंग. पण सारंग काहीच बोलायला तयार नसतो. ऋषिकेश त्याला सांगत असतो, हे बघ, आज जर माझ्या बायकोला काही झालं ना सारंग, तर मी सोडणार नाही तुला, तुलाच काय, कोणालाच नाही सोडणार जर तिला काही त्रास झाला कोणामुळे तर. त्याबरोबर आता त्या ठिकाणी नानासाहेब आणि आईसाहेब आलेले असतात. लगेचच नाना त्या दोघांना सोडवतात एकमेकांपासून आणि म्हणायला लागतात, ऋषिकेश, अरे काय सुरू आहे सगळं, काय झालं? त्याबरोबर ऋषिकेश आता सांगायला लागतो, नाना, हो बघा ना, सारंगला माहिती आहे जानकी कुठे येते, तरी तो सांगत नाही आहे, कारण ऐश्वर्या ही घरात नाही आहे, या दोघांनीच काहीतरी केलेलं असणार. त्याबरोबर लगेचच आता आई म्हणायला लागते, अरे ऋषिकेश, असं कसं बोलू शकतोस तू? आणि जानकी तिच्या मैत्रिणीकडे गेली आहे ना, मग तरीही तू असं का बोलतोयस? त्याबरोबर ऋषिकेश म्हणत असतो, अगं आई, कारण सारंग खोटं बोलतोय, जानकी मैत्रिणीकडे एवढ्या रात्रीची जाऊच शकत नाही. त्याबरोबर आता पुढे सारंग म्हणतो, पण मला नाही माहीत कुठे येते. त्यावर ऋषिकेश लगेच म्हणतो, ठीक आहे, जर तुला माहीत नाही आहे ना तर काहीच हरकत नाही, पण जर माझ्या बायकोला काही झालं ना सारंग, तर याद राखा, मी नाही सोडणार. आणि मग आता सारंग याला धमकी देऊन ऋषिकेश हा तिकडनं निघून जातो. तर इकडे सारंग हा आता आईला आणि नानांना सांगत असतो, मी खरं सांगतो आई, खरं सांगतोय नाना, अहो मला नाही माहिती जानकी वहिनी कुठे येते. हा, ऐश्वर्या कुठे आहेत ते मला माहिती आहे, त्या त्यांच्या आईकडे गेल्या आहेत, पण वहिनी कुठे येते मला का माहिती असेल, कसं काय? त्याबरोबर आता ऋषिकेशने अगदी रौद्र अवतारातूनच सारंगला धमकी दिलेली असते. त्यामुळे जर जानकीच्या जीवाचा काही हे झाला, घात झाला, तर मात्र ऋषिकेश हा काही सारंगला सोडणार नाही, ही गोष्ट सारंगला अगदी पक्की माहिती आहे. त्यामुळे आता सारंग हा ऋषिकेशला प्रचंड घाबरलेला असतो आणि तो आता खोलीत गप्प बसलेला असतो. त्याबरोबर आपण दुसरीकडे पाहतो की ऐश्वर्याने एका माणसाला एक कसली तरी पुडी आणायला सांगितलेली असते. तो माणूस तिला ती पुडी देत म्हणतो, हे घ्या मॅडम, तुम्ही सांगितलेली पुडी हीच आहे. तर आता जानकी म्हणत असते, नाही, खोटं बोलताय तुम्ही लताबाई. अहो किती खोटं बोलाल अजून, स्वतःला सिद्ध करण्यासाठी अगोदर तुम्ही नानासाहेबांची बायको असं रूप घेतलं, आणि आता नंतर ऋषिकेशची आई, पार्वती आई, आणि मग आता माझी आई बनायला जात आहे. अहो नका करू हे सगळं, नका करू. तुम्हाला माहिती आहे माझा नवरा मला काय म्हणाला होता? जानकी, जर खरंच ही माझी पार्वती आई असेल ना, तर जगातला सर्वात सुखी माणूस मी असेन. का माहिती आहे? कारण आई हा प्रत्येक मुलासाठी एक हळवा कोपरा असतो, आणि याच गोष्टीचा तुम्ही फायदा उचललात लताबाई. अहो रडवलं तुम्ही माझ्या नवऱ्याला. ज्या मुलांना आई नसते ना,
त्यांच्या मनात कायम त्यांच्या आईसाठी एक हळवा कोपरा राहून जातो. त्यांच्या मनात कायम एक लहान मूल दडून जातं आणि जेव्हा जेव्हा ते मूल आई असा शब्द ऐकतं ना, तेव्हा आतून कळ येते त्यांच्या. आणि तुम्ही तेच केलं. तुम्ही माझ्या नवऱ्याला रडवलं, तुम्ही मला रडवलंत लताबाई. खूप वाईट आहात हो तुम्ही. अहो, तुम्ही प्रत्येक वेळेस माझ्या घरात फूट पाडण्याचा प्रयत्न केला, मला माझ्या संसारात त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि आता तुम्ही म्हणताय की तुम्ही माझी आई आहात. तुम्हाला वाटते की मी तुमच्यावरती विश्वास ठेवेन म्हणून. का खोटं बोलताय लताबाई? अहो सांगा ना, खरंच माझी आई कोण आहे? त्याबरोबर आता लता ही जानकीला एक फोटो दाखवते आणि म्हणते, जानकी हा बघ, हा फोटो बघ, मग तरी तुझा विश्वास पटेल. त्यावर जानकी लताबाईंना म्हणत असते, लताबाई हा फोटो माझ्याकडे घेऊन इतर कोणतीही स्त्री आली असती ना, तरी मी सहज तिच्यावरती विश्वास ठेवला असता, डोळे झाकून की हां तुम्हीच माझी आई आहात. पण तुमच्यावरती मी नाही विश्वास ठेवू शकत, कारण तुम्हाला माहिती आहे मला हा फोटो कुठे सापडला. त्याबरोबर लता म्हणते कुठे? त्यावर जानकी सांगत असते, मला हा फोटो ऐश्वर्याकडे सापडला, तिच्या पर्समध्ये. तिथून हा फोटो घेऊन मी माझ्या उशापाशी ठेवला होता आणि तिथून तुम्ही हा फोटो घेऊन आलाय. मग सांगा ना, कसा विश्वास ठेवू मी तुमच्यावरती की तुम्ही माझी आई आहात? लताबाई अहो, किती खोटं बोलाल अजून. आणि मुळात तुमच्यासारखी बाई ना कोणाची आई होऊच शकत नाही, कारण तुमच्यासारख्या बाईला भावनाच नसतात हो. तुमच्यासारखी बाई आईच काय, काहीच होऊ शकत नाही. कुठल्याच नात्याच्या लायक नाही आहेत तुमच्यासारखी बाई. अहो, तुम्ही प्रत्येक वेळेस सगळ्यांना त्रास दिलाय, तुमच्यामुळे माझं घर फुटलं. त्याबरोबर आता इथे ऐश्वर्या ही गुपचूप त्या शिऱ्यामध्ये जो लताबाईंना प्रसाद म्हणून मिळालेला असतो त्यामध्ये ती पावडर मिसळते आणि म्हणत असते, जानकी आता तू एकदा का हा प्रसादाचा शिरा खाल्लास की तुझा काटा कायमचा निघणार, तू गाढ शांत झोपेत झोपून जाणार. तर जानकी म्हणत असते, लताबाई अहो, खूप वाट पाहिली हो मी माझ्या आईची. खरंच सांगा ना, कोण आहे माझी आई, कुठं आहे माझी आई? बोला लताबाई, प्लीज खोटं नका बोलू. त्याबरोबर लता म्हणत असते, जानकी अगं मीच तुझी आई आहे, मीच तुझी आई आहे. आणि मग ती सांगायला लागते, सगळं सांगते, फक्त शांत हो. आणि मग ती तिला सांगायला लागते, करिअरची सुरुवात करायची म्हणून नंतर नुकतीच मी नाटकात काम करायला लागले होते. खूप छान सगळं सुरू होतं, पण एका माणसाने, तुझ्या बाबाने मला स्वतःच्या प्रेमात पाडून घेतलं. मग काय, मग तुझ्यासारखं गोंडस बाळ माझ्या पदरात टाकलं आणि मला सोडून निघून गेलं गं. आई तर मी झाले होते, पण मातृत्व झालं नव्हतं. खरंच तुझं असणं मला मान्यच नव्हतं. मग मी तुला मधुभाऊंच्या आश्रमात सोडलं. खरंच सांगते जानकी, तू खूप लहान होतीस तेव्हा, त्यामुळे तुला कुठल्याच गोष्टी आठवत नाही आहेत. पुढे ती सांगायला लागते, खरंच मी तुला आश्रमात नेऊन सोडलं मधुभाऊंच्या. त्याबरोबर हे ऐकून मात्र जानकीला खूप मोठा धक्का बसतो. तर तिची आई तिला सांगत असते, हो त्या दिवशी अमावस्या होती, मी तुला कोऱ्या करकरीत संध्याकाळी मधुभाऊंच्या वृद्धाश्रमाजवळ दिलं होतं तुला त्यांच्या ताब्यात. त्याबरोबर जानकी ह्या गोष्टीवरती विश्वास ठेवायला तयार नसते. ती म्हणत असते, मग मला ह्या सर्व गोष्टी का आठवत नाही आहेत, मला यातलं काहीच का माहीत नाही आहे. त्याबरोबर तिची आई सांगत असते, अगं खूप लहान होतीस तू तेव्हा, तुझे दुधाचे दात नुकतेच येत होते, तेव्हाच मी तुला माझ्यापासून दूर केलं होतं बाळा. खरंच मीच नेऊन तुला मधुभाऊंच्या आश्रमात सोडलं होतं. त्यानंतर कित्येक वेळा मला तुझी आठवण आली, कित्येक वेळा. नंतर 2-4 नाटकंही बरी मिळाली, थोडे पैसेही गाठीशी आले. विचार केला आता तुला जाऊन परत घेऊन यायचं. त्याबरोबर जानकी म्हणते, पण नाहीच नेलत ना तुम्ही मला. त्यावर लता म्हणत असते, कसं नेणार? जेव्हा तुला घ्यायला परत आले त्यावेळेस बघितलं की तू तिथे छान रुळली होतीस, रमली होतीस, तुझ्यावरती चांगले संस्कार होत होते जे मी नव्हते करू शकत. तुला माझं खोटं वाटत असेल तर तू मधुभाऊंना विचार, बोलून घे त्यांच्याशी, ते सांगतील तुला मीच तुझी आई आहे. जानकी आता मधुभाऊंना कॉल करते आणि विचारते, मधुभाऊ कसे आहात तुम्ही? मधुभाऊ म्हणतात, अगं जानकी बाळा मी बरं आहे, तू कसा आहेस? जानकी म्हणते, मी ठीक आहे. बरं मधुभाऊ मला एक सांगा ना, मी तुम्हाला आपल्या वरांड्यात भेटले होते ना? त्याबरोबर मधुभाऊ सांगतात, नाही, तू मला आपल्या तुळशी वृंदावनाजवळ सापडली होतीस, ते सुद्धा तू मला काही सापडली नव्हतीस, एका बाईने आणून तुला माझ्याकडे दिलं होतं. त्या बाईंनी त्यावेळेस त्यांचा पांढऱ्या कपड्याने पूर्ण चेहरा झाकून घेतला होता, त्यामुळे मला कळलं नाही की त्या बाई कोण आहेत. मी त्यांना मागून हाक मारण्याचा प्रयत्न केला गं, पण किंबहुना त्या खूप घाईत असाव्या, त्यामुळे त्यांनी मला काही हाक मारली नाही किंवा मला काही प्रतिसाद दिला नाही. मग काय, मी तुला घेऊन आपल्या घरात आलो आणि झालं.
का गं बाळा, आज का विचारते? त्यावर जानकी म्हणते, का नाही मधुभाऊ, मला सांगा, मी तुम्हाला सकाळी सापडले ना? मधुभाऊ म्हणतात, नाही गं बाळा, तू मला संध्याकाळी सापडली होतीस, ते सुद्धा त्या दिवशी अमावस्या होती, मला व्यवस्थित आठवतं आहे, आणि या गोष्टी सांगितल्या होत्या की मी तुला. त्यावर मात्र जानकी ही मधुभाऊंना म्हणते, हो मधुभाऊ. त्यावर मधुभाऊ काय झालं विचारतात, तर जानकी म्हणते, नाही मधुभाऊ, काही नाही, आणि ती फोन कट करते. आई जानकीला म्हणत असते, आता तरी खरं कळलं ना, मीच तुझी आई आहे बाळा, खरंच. त्यावर जानकी म्हणते, तुम्ही? त्यावर ती सांगते, हो मीच. अगं, तुला घेऊन जायला परत एकदा आले होते, तेव्हा तुला तुझ्या मैत्रिणींमध्ये रमलेलं बघितलं. थंडीचा एकदा सीझन होता, म्हणून तुझ्यासाठी मी स्वतःच्या हाताने स्वेटर विणला होता. तो स्वेटर द्यायला सुद्धा आश्रमात आले होते, पण तिथे तू तुझ्या मैत्रिणींबरोबर गप्पा मारण्यात, खेळण्यात इतकी रमली होतीस की तुला थंडी वाजते हीच गोष्ट तुझ्या लक्षात येत नव्हती. आणि ज्यावेळेस तुझ्या लक्षात ही गोष्ट आली, तोपर्यंत तुझ्या मैत्रिणीने तिच्याजवळची एक फाटकी शाल तुझ्या अंगावरती पांघरली होती, आणि त्या शालीबरोबरच तू खूप सुखात होतीस. तुझ्या चेहऱ्यावर त्या शाल पांघरूनच खूप आनंद होता. त्यामुळे मला कळलं की माझ्या मुलीला तिची काळजी घेणारी, तिची मायेची माणसं सापडलीत, आणि हळूहळू सापडतही जातील आणखीन. म्हणून त्या दिवशी अगदी निश्चिंत होऊन मी तिकडनं निघून आले. पण खरंच सांगते, ज्या दिवशी तुला आश्रमात सोडलं, त्या दिवसापासून पुढचा 1 महिना रोज उशीला पुढ्यात घेऊन थोपटून झोपत होते. खरंच मला माफ कर बाळा, मला माफ कर, माझं चुकलं. त्याबरोबर जानकी हातातला मोबाईल खाली टाकून देते, आपल्या आईचे दोन्ही हात धरते, आपल्या आईच्या चेहऱ्यावरून हात फिरवते, आपली आई नेमकी कशी आहे हे बघत असते. त्याबरोबर लगेचच ती आईला घट्ट मिठी मारते आणि ढसाढसा ढाय मोकळून रडत असते. आई, किती मिस केलं मी तुला, किती आठवण येत होती मला तुझी, खरंच किती वेळ लावलास माझ्यापर्यंत येण्यासाठी, असं आता जानकी म्हणत असते. तिची आईसुद्धा तिला सांगत असते की बाळा, मलासुद्धा तुझी खूप आठवण आली, मी सुद्धा तुला अगदी प्रत्येक पावलापावलावर तुझी आठवण काढली आहे. त्यावर जानकी म्हणत असते, मी खूप खुश आहे आई, खरंच. जेव्हा मला वाटत होतं की मी अनाथ आहे, माझं कोणीच नाही आहे या जगात, तेव्हा अचानक येऊन माझी आई माझ्यासमोर उभी राहिली, मी खूप खुश आहे. आणि मग जानकी आणि पार्वती दोघीही आता शंकराचं दर्शन घेतात, आणि मग त्यानंतर आता जानकी आणि आई तिथे मंदिरातच बसतात. तर इकडे आई म्हणत असते, मला ना खूप काळजी वाटते आता, जानकी अजून घरी कशी आली नाही? त्यावर नानासाहेब म्हणतात, सुमित्रा कशाला काळजी करते? त्यावर सुमित्रा म्हणत असते, अहो काळजी करू नको तर काय करू, तुम्हाला माहिती आहे ना, आपल्या घरात एक संपलं की एक सुरू होतच राहतं. ऋषिकेश, अरे तू जानकीला फोन करून बघ ना. ऋषिकेश फोन करून बघतो आणि म्हणत असतो, आई अगं जानकीचा फोन लागतोय पण ती उचलतच नाही आहे, काहीच कळायला मार्ग नाही आहे. एवढ्या रात्री ती कधीच घराबाहेर जात नाही, त्यामुळे आणखीन जास्त काळजी वाटते. नानासाहेब सांगत असतात की हे बघा, काळजी करू नका, येईल जानकी घरी, होईल सगळं व्यवस्थित. त्याबरोबर लगेचच आता इकडे ओवी त्या ठिकाणी येते आणि ऋषिकेशला विचारते, बाबा आई कुठे आहे, ती कधी येईल? त्यावर ऋषिकेश आता ओवीला काय उत्तर द्यायचं म्हणून मग सांगतो, बाळा आई ना तिच्या मैत्रिणीकडे गेली, फ्रेंडकडे, पण तिला यायला जरा उशीर लागणार आहे, तर तू जा बरं तुझ्या खोलीत. तशी ओवी लगेचच तिकडनं जाते. तर आता लगेचच इकडे जानकी ही आईचे पाय चेपून देत असते, आणि त्यावेळेस ती तिला सांगत असते, आई तुला माहिती आहे, शाळेत असताना, कॉलेजमध्ये असताना, प्रेमात पडून ऋषिकेशचे लग्न करताना, रणदिवेंच्या घरात आल्यानंतर आईंना पहिल्यांदा आई म्हणताना, असंख्य कळा सोसून ओवीला जन्म देताना, तिने मला पहिल्यांदा आई म्हणताना, प्रत्येक प्रसंगी मला तुझी आठवण आली. आज आई असती तर, असा विचार नेहमी मनात आला. शाळेत बक्षीस मिळाल्यावर, कॉलेजमध्ये पहिली आल्यावर, प्रत्येक वेळेस हा आनंद तुझ्याबरोबर वाटून घ्यावा असं वाटलं, पण तू नव्हतीस माझ्याजवळ. त्याबरोबर तिची आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत असते. जानकी म्हणत असते, ओवी ज्यावेळेस मला आई म्हणाली ना, तेव्हा असं वाटलं की खरंच आई हा शब्द खूप मौल्यवान आहे. त्याबरोबर तिची आई तिला सांगत असते, हो गं बाळा, मलासुद्धा ही प्रत्येक गोष्ट माहिती आहे. जसं आई वाचून मूल पोरखं असतं, तसंच मुला वाचून आईसुद्धा अनाथच असते. त्यानंतर आता जानकी ही आईला म्हणत असते, खरंच मी खूप खुश आहे आज. अगं, आज अचानक येऊन मला माझी आई सापडली आहे, मी खूप सुखी आहे आई, आज जगातली सगळ्यात सुखी व्यक्ती. त्याबरोबर जानकीला तिची आई म्हणत असते, जानकी बाळा, मला सगळं माहिती आहे गं, मला माफ कर, माझं चुकलं,
त्याबरोबर जानकी आईला म्हणत असते, आई तूच मला माफ कर, माझं चुकलं, मी तुला खूप बोलले ना गं, तुझ्यावर आवाज वाढवला, तुझ्याशी भांडले, मला माफ कर. पण मी खरंच सांगते, मी तुझ्या चहामध्ये त्या दिवशी दगड नव्हते टाकले. अगं तुला त्रास व्हावा अशी माझी इच्छा नव्हती. अगं तुलाच काय, कोणालाच त्रास व्हावा, मी कोणाबरोबरच असं नाही वागू शकत. त्यावर तिची आई तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि मला माहिती आहे तू असं नाही वागू शकत बाळा, असं म्हणते. त्यानंतर आता आई जानकीला सांगत असते, जानकी मी तुला ज्या दिवशी आश्रमात सोडलं त्या दिवशी मी तुला शिरा भरवला होता आणि शिरा खायला घालून मी तुला आश्रमात सोडलं होतं आणि आज बघ माझ्याकडे प्रसादाचा शिराच आहे. त्याबरोबर जानकी म्हणते, आई हा फक्त प्रसाद नाही तर देवाचा संकेत आहे. आणि मग जानकीला तिची आई स्वतःच्या हाताने शिरा भरवते आणि जानकी गाढ झोपी जाते. आईच्या मांडीवर डोकं ठेवून ती झोपते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठते तर तिला लताबाई कुठेच दिसत नसतात. जानकी त्यांना जोराजोरात हाका मारत असते, आई आई कुठे आहेस तू, आई. त्यानंतर जानकी आता घरी आलेली असते आणि ऋषिकेशला ती म्हणत असते, ऋषिकेश मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. इतक्यात त्या ठिकाणी मागे पोलीस येतात आणि पोलीस येऊन जानकीला म्हणत असतात, मिसेस रणदिवे तुम्हाला लताबाईंच्या खुनाच्या आरोपाखाली आम्ही अटक करत आहोत. आणि मग आता पोलीस जानकीच्या हातामध्ये बेड्या घालतात आणि तिला तिकडनं घेऊन जात असतात. त्याबरोबर आता इथे ऋषिकेश हा सुद्धा जानकीच्या मागोमाग जातो आणि गाडीत बसलेल्या घाबरलेल्या जानकीला तो सांगत असतो, जानकी तू काहीच काळजी करू नकोस, मी तुला काही होऊ देणार नाही. हे बघ मी येईन, मी तुला सोडवून घेऊन येईन. पोलिसांकडे आय विटनेस जरी असला तरी मला खात्री आहे की तू असं काही केलेलं नाही आहेस, त्यामुळे तुला घाबरण्याची गरज नाही. मी आहे, मी तुला सोडवेन ह्या सगळ्यातून. त्याबरोबर आता पोलीस गाडी सुरू करतात. त्याबरोबर ऋषिकेशसुद्धा आता लगेचच स्वतःची बाईक काढतो आणि पोलिसांच्या बरोबरच तो पोलीस स्टेशनला जायला निघतो. जानकी घाबरलेली असते. ऋषिकेश तिला धीर देत असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.